नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व विविध मागण्यांकरिता प्रहार पक्षाच्या वतीने जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व विविध मागण्यांकरिता जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं। या आंदोलनाला जिल्हाभरातील शेतकरी संघटनांनी व विविध सामाजिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। अकोला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनामुळे तासभर अकोला खामगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा करीत 7/12 कोरा व दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ यासह अनेक मागण्यांच्या घोषणा करीत रस्ता रोको केला होता। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा आंदोलकांनी सरकारला इशारा देण्यात आला। आज हे आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी, शेतकरी असो, अपंगांचा पगार असो, या सर्व गोष्टीसाठी ज्या बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन छेडलेलं आहे, त्या आंदोलनाचं एक स्वरूप म्हणून चक्काजाम आज केलेला आहे। आमच्या मागण्या ह्या आहेत की येणाऱ्या काळात लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे कर्ज माफ झाले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांचे सक्तीने वसुली करण्यात येत आहे त्यांची सक्तीची वसुली करण्यात थांबवण्यात आली पाहिजे आणि येणारे जे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांची जी समिती गठीत करत आहेत की बाबा अभ्यास करत आहे, ह्या लवकरात लवकर अभ्यास करून समिती गठीत करून लवकर यावर निर्णय देईन ही आमची अपेक्षा आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।